हो. नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय आज आहे आज 20 मार्च 2026 आहे आणि शेतकरी मित्रांनो, आजचा जो वार आहे तो शुक्रवार आहे. आणि मित्रांनो, जवळजवळ आता घड्याळामध्ये जवळ 2:30 ते 3 वाजलेले आहे. आणि मित्रांनो, हे आपल्यासोबत शेतकरी आहेत. हे शेतकरी जवळ फुलंब्रीवरून आलेले आहे आणि खूप सुंदर अशी लाल कोराची भाजी त्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेली मित्रांनो. आणि ती भाजी आज या ठिकाणी ते या जाधव मंडीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो. या ठिकाणी ते विक्रीसाठी त्यांनी आणले. त्यांच्याकडे आज जाणून घेऊयात मित्रांनो, ही अशी एवढी सुंदर एवढी लाल कोराची मेथी ही पिकवण्यासाठी काय कष्ट घ्यावं लागतात. तर काका, तुमचं नाव सांगा एकदा सगळ्या आपल्या फॉलोअर्सला. नंदू उत्तम नागरे, हां, राहणार फुलंबरी. फुलंब्री. बरं, किती दिवसापूर्वी टाकली होती तुम्ही मेथी शेतामध्ये? ही 25 दिवस आली. 25 दिवस अगोदर टाकलेली. मित्रांनो, आपण बघितलं ऊन असेल, वारा असेल, कडक उन्हाळा आहे, या अशा कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी सुंदर अशी भाजी पिकवलेली आहे आणि पिकून त्या ठिकाणी घेऊन आलेली आहे. आपण जर बघितलं मागच्या आठवड्यामधून मागच्या 2 दिवसापासून राज्यामध्ये गारपिटीचं संकट आहे. पाऊस झाला का तुमच्याकडे काल? रात्रीचं रात्र पूर्ण पावसामध्ये काढली. हां, म्हणजे मित्रांनो, शेतकरी आहेत, पूर्ण शेतामध्ये त्यांनी रात्र म्हणजे काल 4-5च्या टायमाला त्यांनी काढली आणि आज ठिकाणी या ठिकाणी जाधव मंडीत घेऊन आलेले. तर काका, काय रेट मिळतो तुम्हाला या भाजीला? आजचा रेट समजा 600 रुपये चालू आहे. 600 रुपयांनी. मित्रांनो, त्या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी त्यांना 600 रुपये शेकडा म्हणजे एक मेथीची जुडी ही 6 रुपयाला मागितलेली आहे. तर हा एकंदरीत त्यांचा भाव झाला. एकंदरीत किती तुम्ही भाजीचे जुडी आणलेले आहे काका सगळ्या? हे 1500. 1500 जवळजवळ. म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो, हा पिकअप आहे. हे पिकअप करून त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. आणि असे त्यांना फक्त एकच राहणार आहे की त्यांनी तो केलेला त्याच्यामध्ये खर्च, घेतलेली मेहनत, त्याच्यामधले केलेले कष्ट यातून ते निघाले पाहिजे मित्रांनो. हेच होते आजची अपडेट. भेटत मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.